फक्त 25 रुपयांच्या एका उपचाराने 2 भावंडांचं आयुष्य बदललं. पण 12 वर्षांनी त्यांनी जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. 12 वर्षापूर्वी कोकणातील एका छोट्या गावात 2 लहान भावंड शाळेतून घरी जात होती. रस्त्यात त्यांना शेंगदाणे विकणारा एक वृद्ध दिसला. दोघांनी मिळून फक्त 25 रुपयांचे शेंगदाणे घेतले. पण पैसे द्यायला गेल्यावर त्यांच्या खिशात 1 रुपयाही नव्हता. दोघं घाबरले. काका, उद्या पैसे देतो असं म्हणताच वृद्ध हसला. तो म्हणाला, राहू द्या बाळांनो, मुलांसाठीच तर ठेवली आहेत. मन लावून शिका, एवढंच मला परत द्या. तो प्रसंग त्या भावंडांच्या मनात कायमचा कोरला गेला. काळ पुढे गेला. दोघांनी खूप मेहनत केली. एक डॉक्टर झाला तर दुसरा मोठा इंजिनियर. एक दिवस दोघं पुन्हा आपल्या गावात आले. पहिलं काम त्यांनी केलं, त्या वृद्ध शेंगदाणे विकणाऱ्या काकांचा शोध सुरू केला. पण गावात कळलं, काकांचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. ते थेट त्यांच्या घरी गेले. काकांची पत्नी आणि मुलं अजूनही साधं आयुष्य जगत होती. त्यांनी कोणताही गाजावाजा न करता 25 रुपयांच्या उपकाराच्या बदल्यात 25,000 रुपयांची मदत केली आणि म्हणाले, हे पैसे नाहीत, तुमच्या वडिलांनी आम्हाला दिलेल्या माणुसकीच्या कर्जाचा छोटासा हप्ता आहे. त्या दिवशी काकांची पत्नी रडू लागली आणि गावात एकच चर्चा झाली, उपकार कधीच लहान नसतात. योग्य माणूस भेटला की ते आयुष्यभर लक्षात राहतात. चांगुलपणा कधीच वाया जात नाही. तो कधीतरी कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की परत येतो.